बाई लग्नाच्या 2-2.5 वर्षानंतर मी पहिल्यांदा माझ्या सासरच्या गावी जाणार आहे, म्हणून जरा पदर-बिदर, साडी-बिडी घातली आहे. आम्ही जाण्यासाठी निघालो होतो धुळेला, जळगाववरून यांच्या मामाच्या घरून आम्ही जात होतो माझ्या माहेरी. तर बाबांनी त्यांनी गहू वगैरे दिले होते, गाडी होती तर मग घेऊन गेलो. त्यानंतर मग आम्ही निघालो धुळे जाण्यासाठी. तर रस्त्यात यांचं गाव लागतं, तर हे बोलले की चल आपण जाता जाता जाऊन येऊ, असं पण तू कधी गेली नाही आहे. तर गावाला यांचे काका वगैरे राहतात, 2 काका राहतात आणि आम्ही इकडे डोंबिवलीला राहत असतो. खूप दिवसापासून ते काका वगैरे आंटी वगैरे मला बोलवत होते, पण जायचं जमतच नव्हतं. तर अचानक भयानक रस्त्यात मला माझ्या नवऱ्याने सांगितलं की चल आता रस्त्यातच आहे तर आपण जाऊन येऊया. आणि मी घातली होती कुर्ती. म्हटलं असं कसं काय जायचं. मग गावाला गेलो, यांच्या काकूंकडे म्हणजेच माझ्या सासूबाई त्यांच्याकडे चेंज वगैरे केलं आणि मग दुसऱ्या काकांकडे गेलो म्हणजेच माझ्या दुसऱ्या सासूबाईंकडे. तर त्यांनी खूप आग्रह केला. या काकू बोलल्या की मी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवते, तोपर्यंत तुम्ही त्या घरी जाऊन या. त्या घरी गेलो तर ते बोलले की चिकन मटन वगैरे खाल्लं असतं तुम्ही थांबले असते, पण आमचं दोघांचं ऑफिस होतं त्यामुळे आम्हाला लगेच जायचं होतं. तर काकांनी बाजरी वगैरे आणि यांना बाजरीच्या वड्या आवडतात सो सगळं पॅक करून दिलं. आणि पहिल्यांदाच घरातली मोठी सून गावी आल्यामुळे जरा माझे लाडही झाले. बाय बाय.